यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। दररोज सकाळी उठलं की असं टेन्शन येऊन जाते की आज नाश्त्याला काय बनवायचं। तर अशीच झटपट अशी रेसिपी आपण आज बनवणार आहे। तर आज आपण बनवणार आहे खमण ढोकला। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी बेसन, 1 वाटी रवा आणि 1 कप पाणी। तर त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपण फेटून घ्यायचं। आपल्याला पातळ किंवा घट्ट जसं हवं असेल तसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि छान असं फेटून घ्यायचं। आणि पाणी त्याच्यामध्ये आपण ॲड केल्यानंतर छान असं गरगर 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 असं फेटून घ्यायचं। आणि फेटून झाल्यानंतर त्याला 5 किंवा 6 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून ते बाजूला ठेवून घ्यायचं। कारण ते मिश्रण असं फुलून जाते आणि ज्या डब्यामध्ये किंवा आपल्याला ताटामध्ये ते मिश्रण टाकायचं आहे किंवा ढोकला बनवायचा आहे त्याला असं चारी बाजूने तेल लावून घ्यायचं। आणि जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ना ते मिश्रण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। ते मिश्रण त्याच्यामध्ये टाकून झाल्यानंतर त्या डब्याला असं डॅब करायचं किंवा ताट असेल तर ताटाला असं डॅब करायचं। कारण त्याच्यामध्ये बबल्स तयार होतात ना, तर असं ताट किंवा डबा डॅब केल्याने ते बबल्स फुटून जातात आणि आपला ढोकला फुलतो। हे ट्रिक्स लक्षात ठेवायची, कारण आपला ढोकला छान असा फुलला पाहिजे ना, तर ते ताट असं डॅब करायचंच। आणि गॅसवर असं इडलीचं भांडं किंवा आपल्याला कुकरमध्ये किंवा आणखीन काहीतरी, माझ्याकडे ओव्हन तर काही नाही आहे म्हणून मी इडलीचं भांडंच ठेवलं आणि ते गरम करायला ठेवलं। त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि ते पाणी छान असं उकळू द्यायचं आणि त्याच्यामध्ये हे प्लेट अशी ठेवून द्यायची। तर ते 20 किंवा 25 मिनिटासाठी आपण अधूनमधून त्याचं झाकण उघडून बघतो ना, तर झाकण उघडून बघायचं नाही। तर 20 मिनटं किंवा 25 मिनटं झाल्यानंतरच ते असं झाकण उघडून चेक करायचं। सुरी किंवा सराट्याच्या साहाय्याने ते असं त्याच्यामध्ये टाकून बघायचं। त्याला चिटकलं नाही तर ढोकला आपला छान असा शिजलेला आहे आणि त्याला जर चिटकलं तर ढोकला आपला शिजलेला नाही। बघू शकता आता ढोकला तयार आहे। तर तो ढोकला खाली उतारून घ्यायचा आणि चाकूच्या साहाय्याने अशी चारी बाजूनं त्याला कापून घ्यायचं, म्हणजे थोडं कट करून घ्यायचं। आणि नंतर एका ताटामध्ये ते सगळं काढून घ्यायचं आणि छोटे स्क्वेअरमध्ये ते चाकूच्या साहाय्याने कापून। दरवेळेस मी बेसनाचा ढोकला बनवत असते, पण यावेळेस रव्याचा ढोकला ट्राय केला। तर म्हटलं बघूया रवा टाकून तरी ढोकला कसा तयार होता। तर आज मी तसाच ढोकला बनवून पाहिला, पण मस्त शिजला आणि छान स्क्वेअर पण छान येत आहे। नाहीतर असं वाटलं होतं की ढोकला चांगला होणार नाही, पण चांगला झाला ढोकला। आणि छान असे कट करून घेतले मी आणि ते स्क्वेअरमध्ये कट केलेलं ताट एका साईडला ठेवलं आणि तडक्याची तयारी गॅस तडका करायसाठी भांडं किंवा कोणी कढईमध्ये मिरच्या काही जास्त नाही घेतल्या, 4-5 मिरच्या घेतल्या। कारण मुलं खाणार आहे ना, त्याच्यामुळे जास्त तिखट नाही होईल, त्यासाठी 4-5च मिरच्या मी घेतलेल्या आहे। आणि छान असं ते सराट्याने किंवा चमच्याने असं हलवून घ्यायचं आणि छान असं आणि कढीपत्ता झाल्यावर त्याच्यामध्ये साखर आणि मीठ टाकून घ्यायची, ते असं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आणि अर्धं कापलेलं जे निंबू होतं ते निंबू त्याच्यामध्ये टाकायचं आणि छान त्याला अशी उकळी येऊ द्यायची। आणि जे आपलं कापलेला ढोकला होता ना त्याच्यावर ते चमच्याने सर्व ढोकल्यावर असं ते टाकून द्यायचं, चारी बाजूने सर्व ढोकल्यावर ते टाकून द्यायचं। आणि बघू शकता असं पाणी सर्व पसरलेलं आहे आणि मस्त सुगंध येत आहे। तर चला मग झटपट असा आपला ढोकला तयार आहे। तर बघा किती स्पॉन्जी आणि किती मस्त दिसत आहे। सर्व कामं बाकी आहेत, पण म्हटलं जाऊ दे, आता ढोकला तयार झाला तर आपण ढोकला खाऊन बघूया। तर खरंच खूप छान झालेला आहे ढोकला आणि
चला मग आपण व्हिडिओ इथेच एंड करूया. खूप मोठा व्हिडिओ होत आहे ना त्याच्यामुळे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान अशा गोड कमेंट करा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. चला बाय.